नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण कोणत्याही पिकाची लागवड करतो, पण जेवढं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आवश्यक असतं, तेवढंच मार्केटला भाव देखील मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आता उत्पादन जास्त निघालं तर त्याला काही अर्थ नसतो, तर मार्केटला देखील चांगले रेट मिळून आपलं म्हणजे जो काही खर्च झालेला असतो, तो खर्च निघून आपल्याला नफा मिळाला पाहिजे. तरच म्हणजे कोणत्याही पिकाला म्हणजेच लागवड केल्यानंतर अर्थ असतो. तर मित्रांनो, असे कोणते पीक आहे जानेवारी महिन्यात लागवड केल्यानंतर अगदी कमी दिवसात आणि कमी पाण्यामध्ये तुम्हाला जबरदस्त असे मार्केटला हमखास रेट देऊन जाईल? तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढे जबरदस्त असे पीक सांगणार आहे, ते तुम्हाला मार्केटला चांगल्या प्रकारे हमखास म्हणजेच हाय रेंजचे रेट देऊन जाईल. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर पाण्याचं प्रमाण कमी असेल, पाणी कमी असेल, तर तुम्ही या पिकाची लागवड करू शकता. तसेच मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार, तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. चला तर मग मित्रांनो, आपण बघूया जानेवारी महिन्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मार्केटला हमखास चांगल्या प्रकारे रेट देऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्याला जानेवारीमध्ये लागवड करायचे जर पाण्याचं प्रमाण कमी असेल, तर पाण्याची बचत व्हावी आणि कमी पाण्यात तुम्हाला म्हणजेच कमी दिवसात चांगल्या प्रकारे उत्पादन निघून मार्केटला चांगल्या प्रकारे नफा मिळावा, तर ते जबरदस्त हाय ट्रेंडचं पीक आहे, ते म्हणजेच भेंडी. तर मित्रांनो, तुम्ही भेंडी पिकाची लागवड करू शकता. तर मित्रांनो, भेंडी हे पीक चांगल्या पद्धतीचं पीक आहे. तर भेंडी आपण कशा पद्धतीची लागवड केली पाहिजे, संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर मित्रांनो, भेंडी लागवड करण्यासाठी आपल्याला उष्ण हवामानाची किंवा दमट हवामानाची गरज असते. म्हणजेच 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी सहन होत नाही अशा पद्धतीचं म्हणजेच भेंडी हे पीक आहे. जमीन जर बघितली मित्रांनो, तर आपण म्हणजेच मध्यम किंवा काळी किंवा भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन म्हणजेच भेंडी पिकासाठी उत्तम असते. तसंच लागवडीची जर वेळ बघितली भेंडी पिकाची, तर खरीपमध्ये आपण जून ते जुलै म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण भेंडी पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकतो. तसंच उन्हाळ्यामध्ये आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात म्हणजे हिवाळा संपल्यानंतर म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुम्ही लागवड केली, तर जे काही भेंडी पीक आहे ते हार्वेस्टिंगसाठी तुमचं उन्हाळ्यामध्ये चालू होऊन जातं आणि मार्केटला तेव्हा जबरदस्त पद्धतीचे हमखास तुम्हाला रेट मिळतात. तसेच आपण जर त्यांच्या जर जाती बघितल्या, तर फुले उत्कर्ष आहे, परभणी क्रांती आहे, फुले विमुक्त आहे, तसंच ॲडव्हंटाची व्हरायटी आहे, तसंच एक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची एक व्हरायटी आहे, ती म्हणजेच विशाखा आहे. तर चांगल्या पद्धतीच्या व्हरायटी आहे, राधिका आहे. तर ह्या व्हरायट्या तुम्ही नक्कीच लागवड करून जबरदस्त असं म्हणजे उत्पादन घेऊ शकता. राधिका व्हरायटी म्हणजे चांगली क्वालिटीची आहे आणि हिरवीगार दिसायला दिसते, मार्केटला चांगले रेट देखील मिळतात. तर राधिका व्हरायटीची तुम्ही निवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, जमीन चांगल्या प्रकारे तयार करून त्याच्यामध्ये शेणखत टाकणं खूप आवश्यक आहे. शेणखत जर असेल, तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळायला सुरुवात होते. तर सरी वरंबा किंवा पट्टा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता. तसेच बियाण्याला म्हणजे तुम्ही बुरशीनाशक मध्ये मिक्स करून म्हणजे रोगांपासून संरक्षण व्हावं त्याच्याकरता तुम्ही बियाण्यामध्ये बुरशीनाशक मिसळून बियाण्याची लागवड करू शकतात. तर मित्रांनो, जर विचार जर केला, तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारं पीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की आपण खरीपसाठी किंवा उन्हाळीसाठी आपण कशा पद्धतीचं अंतर ठेवावं, तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, योग्य वेळी खत, योग्य वेळी रासायनिक खत, शेणखत किंवा पाण्याचं प्रमाण. तर आता पाण्याचं प्रमाण कशा पद्धतीचं आपल्याला द्यायचं आहे, तर मित्रांनो, हलके पाणी दिलं तरी हे भेंडी पिकाचं उत्पादन जबरदस्त पद्धतीने निघतं. जास्त पाण्यामुळे म्हणजेच याच्यावर वेगळा इफेक्ट होऊ शकतो. तसंच सुरुवातीच्या काळात आपल्याला 15 दिवसांनी खुरपणी करणं आवश्यक आहे. तसंच मित्रांनो, बघायला जर गेलं, तर पेरणी केल्यानंतर 45 ते 60 दिवसात म्हणजेच हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच भेंडी निघण्यास सुरुवात होते. म्हणजे आपण 45 ते 60 दिवसानंतर
भेंडी तोडू शकतो. तर एक दिवसाआड म्हणजेच येणारं उत्पादन आहे आणि मार्केटला जबरदस्त असे रेट देऊन जाणारं उत्पादन आहे. तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते, जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये भेंडी पिकाची लागवड नक्कीच करून बघा. मित्रांनो, तुम्ही 1 ते 2 गुंठा जरी लागवड केली तर तुमचा म्हणजेच घर खर्च निघू शकतो. तुम्ही जर एकरी भेंडी पिकाची जर लागवड केली तर जबरदस्त असं उत्पादन म्हणजे एकरी तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये उत्पादन देऊन जाणारं म्हणजेच मार्केटला जबरदस्त रेट मिळवून देणारं भेंडी पीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.